वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झालेली आहे। आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या एसआयटीनं जप्त केल्याची माहिती आहे। कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा वकील त्याचं वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक कवडे कराडची केस लढत होते। दरम्यान सुरुवातीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कवडे कराडची बाजू मांडत होते, मात्र आता त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचं समजतंय। दिंडोरीतील गुरुपीठाचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे आणि त्यांच्या 3ही मुलांना सहआरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांनी आश्रय दिल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। वाल्मिक कराडनंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। आंधळेच्या नावावर 5 वाहनं आणि धारूर केजमध्ये असलेली 3 बँक खाती ताब्यात घेण्यात आली आहेत। यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त केलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केसमधील तरुणाने आत्महत्या केलेली आहे। देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आले। हे फोटो पाहून बीडसह महाराष्ट्र हळहळला। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे असं आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईमध्ये शिंदे गटानं निषेध आंदोलन केलेले आहे। शिंदे गटाकडून वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने पुण्यात आक्रोश मोर्चा आंदोलन करत केली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आणि आता आपनं देखील मुंडेंविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली आहे। कोर्टाच्या या निर्णयामुळे आमदारकीचं संकट टळलेलं आहे। दरम्यान खोटी कागदपत्र देत मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलंय। वाशिम जिल्हा लांब पडत असल्याचं कारण देत त्यांनी पद सोडलेलं आहे। आता दत्ता भरणेंकडे वाशिमचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर आलं होतं। यावरूनच आता आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय। ईडी आणि सीबीआयच्या ताब्यातील कार कोरटकरकडे कशी आली असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय।